सोलापुरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. स्मशानभूमीत दफन करण्यात आलेल्या 10 महिन्याच्या बाळाचा मृतदेह गायब झाल्याचा प्रकार समोर घडला आहे. सोलापूर शहरातील मोदी स्मशानभूमीतील हा प्रकार घडला आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने स्मशानभूमीत पोहोचून संबंधित बातमीचा तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार प्रियांशी वाघमारे, वय वर्ष 10 महिने असं मृत बाळाचं नाव आहे. प्रियांशला खेळताना दुखापत झाली होती. त्याच्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान 14 जून रोजी त्याचा मृत्यू झाला. प्रियांशच्या कुटुंबियांनी त्याच्यावर शहरातील मोदी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले होते. आज रविवार तिसऱ्या दिवसा विधी पार पाडण्यासाठी वाघमारे कुटुंबीय मोदी स्मशानभूमीत पोहोचले. यावेळी त्यांना मृतदेह पुरलेल्या ठिकाणी खड्डा आढळून आला. प्रियांशचा मृतदेह उकरून नेला असा संशय कुटुंबियाला आला. त्यांनी तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. स्मशानभूमीतील मृतदेह गायब झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.